वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर आता वैष्णवीच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्य आरोपींपैकी एक असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर 7व्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना गुरुवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेतलं गेलं. त्यानंतर हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप हिने आपल्या नवऱ्याला विनाकारण यात गोवलं जातंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण आजवरचा घटनाक्रम पाहता मयुरीचा नवरा म्हणजे सुशील हगवणेवरूनही आता सवाल उपस्थित केले जाऊ लागलेत. या प्रकरणामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जात आहे. पोलिसांनी त्यांना अखेर अटक केली आहे. ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. माझ्या पतींनी आधीच फरार न होता समोर येऊन सांगायला हवं होतं, म्हणजे त्यांना अटक केलं गेलं नसतं आणि मुख्य सूत्रधार समोर आले असते. मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर वैष्णवी सोबत असं घडलं नसतं अशी प्रतिक्रिया मयुरी जगताप हिने दिली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी गुरुवारी वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप पहिल्यांदा माध्यमांसमोर आली. हगवणेंच्या घरी तिच्याबरोबर घडलेला सगळा घटनाक्रम तिने सांगितला आणि हे सगळं सांगताना आपला नवरा खंबीर होता म्हणून आपण वाचलो हेही तिने आवर्जून सांगितलं. माझ्या मिस्टर खंबीर होते त्यामुळे मला तरी नाही असं पण लग्नामध्ये त्यांनी बोलली की आम्हाला मालपाट नीट पाहिजे किंवा चौलंग पाठीयाच चांदीचे काय रेट असतं त्याला तेच पाहिजे, माहिती पण अशीच पाहिजे, थोडासा संसार असा पाहिजे लोकांना बघण्यासाठी. तुमचं अरेंज मॅरेज आहे नाही लग्न? मयुरीने हगवणे कुटुंबापासून आपण वेगळे का झालो याबद्दलची माहिती दिली. हगवणे कुटुंबाने केलेली मारहाण, सासूने नणंदेने केलेली शिवीगाळ या सगळ्याबद्दल तिने सविस्तर माहिती दिली. आम्हाला 1.5 वर्ष आम्ही वेगळं राहायचो. त्यांना आमचा इन्कम सोर्स म्हणजे माझ्या नवऱ्याचा इन्कम सोर्स यांनी बंद केला होता. आमच्याकडून गाड्या घरात हे लोकांना द्यायचे वापरायला, गाड्या पडून राहायच्या तरी त्यांनी आम्हाला कधी वापरायला दिल्या नाही. म्हणजे मिस्टरांना तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू हिला सोडून द्या, तुला सगळं काही तू आमच्याकडे आणि तुला हिच्यापेक्षा भारी आणि पैशांनी सगळ्या बाबतीत आणून देतो. त्यांचं एक म्हणणं होतं मग ते तसं बोलायला लागले. मग त्यांनी त्यांना पण त्यांनी हॉस्पिटल सेंटरची कर्ज माझ्या आज परिस्थितीनं कंप्लीट होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथे पण त्यांनी हे कापलं म्हणजे लाईट कापली वॉशिंग सेंटरची. आमचा व्यवसायच कसं आमच्याकडे पैसे खूप मिळणार. त्यांनी सगळं जे दबाव त्यांनी जे चालू केला मग त्याच्यानुसार मग त्यांनी असं ठरवलं होतं की हे लोक आमच्या पाया पडायला चालले पाहिजे, माणूस मागितली पाहिजे आणि दिला आम्हाला अक्षरशः खायला नव्हतं. आमच्या घरात पैसे नव्हते. पण कधी आई जी असते ती आई म्हणणारी पण कधी समोर आली नाही की बाळाला हे घ्यायचे मी ऐकत होते म्हणून त्यांना खूप राग आला. आणि मग त्याच्यानंतर माझी नणंद खूप घाणेरड्या म्हणजे मी इतकी घाण दिली, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे पण मी ते कोर्टात सादर करेन. ती तिथे मला बोलली माझ्या आईबद्दल ती खूप घाणेरडी आहे. मग मला प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. मी प्रत्युत्तर दिलं म्हणून माझ्या सासऱ्याने माझ्या कानाखाली मारली, कपडे काढले खाली काढून माझ्या अंगावर बसली. म्हणजे असा घाणेरडा प्रकार मी सांगू शकत नाही. थोडा लहान केला नंदेने मारले. त्याच्यानंतर सासू तिथं म्हणत होती नाही आधी सासू म्हणत होती की म्हणजे तू का मारते, म्हणजे मी तिथं मारत सुद्धा नव्हते तरी ती बोलत होती तू कशाला मारते, तू कशाला उलट बोलते वगैरे नाही का. आणि मग दीर आला. मग दीर माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं तर ते त्यांनी पाहिलं म्हणून तो माझे आपटून केस हिंदळून माझा मोबाईल ओढून घेऊन गेला. म्हणजे मी पळतीये त्याच्या मागे कपडे फाटलेले दीर म्हणजे हाच तो वैष्णवीचा आणि माझ्या मिस्टरांना पण मारलेलं आहे सगळ्यांनी मिळून. मग आम्ही दोघे ह्या चौघांपुढे पुढे काय नाही करू शकतो. ते नाही ना आता माझा काही कॉन्टॅक्टच नाही. पण जेव्हा मी इकडे आले त्यांनीच मला आणून दिलं की कारण की खूप विचित्र मी नाही राहू शकतो. तर मी त्यांना बाहेर राजकारणी कामामुळे त्यांना बाहेर जाणं की आणि ही काही ना काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडायची. पण मी सेफ आणि मग इथं आणून झालं होतं. आणि काही म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आम्ही वेगळं राहूयात त्यांच्या. आम्ही 1.5 वर्ष ऑलरेडी तिथं राहत होतो एका रूममध्ये पण तिथंही त्यांनी मला आम्हाला पाणी बंद कर, लाईट बंद कर,
मग बापरे, असा त्रास देतो. मग तिथं कामाली बाईच नाही येऊन द्यायची, मग तिच्याशी कुणी बोलायचंच नाही, गावातलं किंवा नातेवाईकांमध्ये कुणी माझ्याशी बोलायचं यांच्यामुळे. हो, सगळं म्हणजे पाणीच बंद केलं त्यांनी मुळात. असं सगळ्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न. एकीकडे मला माझ्या नवऱ्याची साथ होती तशी वैष्णवीला नव्हती असं ती म्हणते, आणि दुसरीकडे आता आपल्या नवऱ्याशी काहीच संपर्क नाही आहे असंही तिने सांगितलंय. ही लोक वाईट आहेत, तुला त्रास देतील असं म्हणत सुशील हगवणेने म्हणजे आपल्या नवऱ्यानेच आपल्याला माहेरी आणून सोडलं असंही ती सांगते. मी तर सांगेल की ह्याच्यापेक्षा जास्तच त्रास झालेला आहे, पण तेव्हा मी कॅपेबल होते किंवा मला जो पाठिंबा होता, म्हणजे ऍटलिस्ट मुलीचं काय असतं की फक्त मला माझ्या नवऱ्याची साथ असली तर मी सगळं सहन करू शकतो. मला तशी नवऱ्याची साथ होती म्हणून मी सहन करत राहिले, तर तिला तसं नव्हतं म्हणून तिच्याकडे काहीच मार्ग नव्हता. पण त्यांचंही लव्ह मॅरेज असताना सुद्धा असं होतं. हो, म्हणजे आता घरातलं तर मी नाही काय सांगू शकत की त्यांच्या मध्ये काय होतंय, पण मला जेवढं कळायचं तो पण तिला मारायचं. सुशील हगवणे फरार होईपर्यंत मयुरीच्या माहेरी जाऊन राहायचा. ते एकत्रच होते असा दावा मयुरीने केलाय. हगवणे कुटुंबाकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं लक्षात आल्याने सुशीलने आपल्याला माहेरी आणून सोडल्याचंही मयुरीचं म्हणणं आहे. त्यामुळे तिला नवऱ्याची साथ होती हे तिचं म्हणणं योग्य असल्याचं त्याच्या कृतीतूनही दिसतंय. वैष्णवीसारखाच मयुरीलाही हगवणे कुटुंबात त्रास दिला गेलेला. करिश्मा हगवणे तिच्याशी पण वाईटच वागायची, पण मयुरीने एका लिमिटच्या पुढे सहन करायचं नाही ठरवलं आणि वेगळी झाली. तिने हिंमत दाखवली म्हणून ती वाचली हे इथे स्पष्ट होत आहे. पण या केसचा घटनाक्रम आणि मयुरी जगतापची प्रतिक्रिया पाहिली तर मयुरीचा नवरा म्हणजे सुशील हगवणे बायकोसाठी उभा राहिला तसा वहिनीसाठी उभा राहिला नाही का असा सवाल उपस्थित होतोय. आपल्या वहिनीचा होत असलेला छळ पाहता तिच्यासाठी सुशील हगवणेनं काहीच प्रयत्न केले नाहीत का? आणि जर आता या प्रकरणात काहीच दोष नव्हता तर फरार का झाला असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.